पण नेमकं हेल्दी डाएट म्हणजे काय? काळाची गरज आहे की आपल्याला आहारामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे. वजन मुळात वाढतं हे कळतं कधी आपल्याला काहीतरी त्रास होतोय तर, कपडे बसत नाहीयेत, दम लागतोय, जिने चढताना दम लागतोय, आपण आरशात बघितल्यानंतर अरे आत्ताच एक 3-4 महिन्यापूर्वी हा ड्रेस मी घेतला होता आणि आता मला खूप टाईट वाटतोय. आई सांगते की मुलांना फक्त तूप साखर पोळीचा रोल, जॅम पोळीचा रोल, 3 गोष्टी महत्वाच्या. तुम्ही किती खाता, काय खाता आणि केव्हा खाता. पोळी, भाकरी, चपाती, भात जे काय तुम्ही म्हणा हे आपण घेतोच लहानपणापासून. मग हेच जर तुम्ही सगळं बंद केलं तर त्याचा बॉडीला उपयोग काय होणार? सगळे डाएट चांगले आहे पण तुम्हाला कोणतं सूट होतंय हे तुम्ही प्रॉपर डायटिशियन कडून समजावून मगच ते चालू करा. फ्लेक्झिबिलिटी ही जेव्हा येते ना डाएटमध्ये तेव्हाच तुम्ही ते लॉंग टर्म सस्टेन करू शकता. कमी श्रमामध्ये मला जास्तीत जास्त वजन कमी करायचं. पण तसं होतं का? काही सोप्या टिप्स सांगते की कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त वेट लॉस कसा करू शकता. आपण फ्लॉवर खाल्ला तरी चालतो, आपण कोबी खाल्ला तरी चालतो. ज्या भाज्या आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे, जी फळं इझिली अवेलेबल आहे ते घ्या. तो वेट लॉस जर तुमचा सस्टेन राहायचा असेल तर तुम्ही वजन कोणत्या पद्धतीने कमी करता हे फार महत्त्वाचं. किंवा कमी काळामध्ये मला वजन कमी करायचं आहे तर कुठल्या हॅबिट्स आपण डेव्हलप केल्या पाहिजेत. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहेत, ज्या डॉक्टर आहेत, डॉक्टर अमृता कुलकर्णी. आणि आजच्या आपल्या एपिसोडचा जो टॉपिक आहे ना तो सगळ्यांशी रिलेटेड आहे आणि तो म्हणजे काय तर वेट लॉस. तर मी आता टाईम वेस्ट न करता डायरेक्ट पॉडकास्टला स्टार्ट करतो आहे. परंतु त्याआधी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आपण आपला जो कॉन्टेंटची लेवल आहे ती वाढवतच जाणार आहोत आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. म्हणून मला तुम्हाला त्या सगळ्यांची हेल्पची गरज आहे. ओके, तर आता स्टार्ट करूयात. तर डॉक्टर अमृताजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस, तर आजचा जो टॉपिक आहे वेट लॉस याच्यावरती आपण स्टार्ट करूयात. पण त्याआधी थोडंसं तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन ऐकायला आवडेल आमच्या ऑडियन्सला. नक्की. मी डॉक्टर अमृता कुलकर्णी, मी होमिओपॅथिक कन्सल्टंट आहे आणि डायटिशियन आहे. ओके. सो डायटिशियन हा कोर्स करण्यामागे किंवा डाएटचं माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. मी फेसबुक, इन्स्टावर व्हिडिओ पोस्ट करते आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग की आजकाल ही काळाची गरज झाली. बरोबर. चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव आहे बेस्ट डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता. ओके. आणि सेम फेसबुकवर आहे आणि इन्स्टावरही आपलं आहे. इन्स्टावर हिंदीमध्ये आहे आणि यूट्यूब आणि फेसबुक हे मराठीमध्ये आहे. ओके. तर मराठी हा जो आपला सर्व, आता तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी असं होतं की वेट लॉस हा आपल्या सर्वसामान्यांच्या खूप म्हणजे कल्पनेपलीकडचा असं काहीतरी आहे. किंवा डाएट हा शब्द ऐकला कीच लोक घाबरतात. अरे डाएट करायचंय, डायटिशियनकडे जायचं, मग एवढे पैसे जाणार, बरोबर, किंवा एवढं आपल्याला तो वेळ देता येणार नाही. या सगळ्याच गोष्टी ॲज अ डॉक्टर बी जेव्हा बघायचे की अरे नाही, औषधांबरोबरच ही काळाची गरज आहे की आपल्याला आहारामध्ये बदल करणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. आणि आजकाल जसं बघायला गेलं की रोज मी क्लिनिकमध्ये वेगवेगळी लोक बघते, ऑल एज ग्रुप, की अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना तुमच्या आहारामध्ये काय चुकतंय, काय बरोबर आहे, काय घेतलं पाहिजे हे सांगण्याची अतिशय गरज आहे. आणि पूर्वी एक जी कॉन्सेप्ट होती ना की फॅमिली फिजिशियन, ती आजकाल फार बघायला मिळत नाही. तर ते एक कुठेतरी घट्ट धरून ठेवायचं असा मला ते एक कल्पना आली की नाही बाबा, आपण हेच सांगितलं पाहिजे. ॲज अ डॉक्टर म्हणून मी माझी ड्युटी तर करतीच आहे की मी मेडिसिन देते, पण त्याच सोबत अजून काय तुम्हाला हवंय तर हे हवंय आणि ते डाएट मार्फत आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. ओके. तर आपण डाएटबद्दल तर डिस्कस करूयात, पण मग थोडंसं आपण बेसिक गोष्टी पण आधी समजून घेऊ की जसं की आपलं वजन अचानक कशामुळे वाढतं समजा, हा सगळ्यात पहिलाच क्वेश्चन आहे. बरोबर, अगदी बरोबर. आणि अगदी बेसिक क्वेश्चन आहे की वजन मुळात वाढतं हे कळतं कधी आपल्याला काहीतरी त्रास होतोय तरच. बरोबर. कपडे बसत नाहीयेत, दम लागतोय, जिने चढताना दम लागतोय, आपण आरशात बघितल्यानंतर अरे आत्ताच एक 3-4 महिन्यापूर्वी हा ड्रेस मी घेतला होता आणि आता मला खूप टाईट वाटतोय. या सगळ्या गोष्टी कळतं की एका लेवलला येऊन आपण थांबतो की मग कळतं की अरे वजन वाढतंय. बरोबर. तर बेसिकली वजन वाढण्याची 100 कारणांपैकी अगदी महत्वाची कारणं, एक तर पहिला आपली लाईफस्टाईल. सध्याचा एकदम हॉट टॉपिक म्हणाल तर आपली फॉल्टी लाईफस्टाईल. बरोबर. जे की सगळं बैठं काम, व्यायामाचा अभाव, एक्सरसाइज काहीच होत नाही कारण वेळच नाहीये. आपण सकाळी 7ला जातो ते रात्री 7ला घरी येतो, कधी करणार एक्सरसाइज, एनर्जीच राहत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं की जेवढं आपण कामामध्ये लक्ष देतो तेवढं आपल्या खाण्यावर लक्ष देत नाही.
त्यामुळं कधी अवेळी जेवण, रात्री उशिरापर्यंत काम, मग त्यानंतर जेवायचं, मग लगेच झोपायचं, झोप पूर्ण होत नाही. या फार बेसिक गोष्टी आहेत, पण या खूप मॅटर करतात तुमचं वजन वाढण्यामध्ये. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जेनेटिक. ओके, हे ते पण महत्त्वाचं आहे की आई वडिलांची चण कशी आहे, बॉडी टेंडन्सी ती तुमच्यामध्ये येणार. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्ट्रेस. ओके, फक्त फिजिकल स्ट्रेस नाही तर मेंटल स्ट्रेससुद्धा वजन वाढायला खूप कारणीभूत असतो. आणि मी जसं म्हणाले आत्ताच की ॲज अ डॉक्टर माझ्याकडे एवढे पेशंट मी बघते की अरे अगदी साधारण 30 ते 45 हा जो वयोगट आहे ना, की आपण स्ट्रगल करत असतो आपला काय म्हणू आपण त्याला, आपली आयडेंटिटीसाठी, करिअरसाठी, फायनान्शियल स्टॅबिलिटीसाठी. या सगळ्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपला मेंटल स्ट्रेस हा असतोच, तो वाढतोच. आणि ते एक महत्त्वाचं कारण आहे वजन वाढण्याचं. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो ना, तेव्हा आपल्याला खूप जास्त भूक लागते. ही खूप कॉमन गोष्ट आहे. ओव्हर इटिंग करतो. आणि नक्कीच जेव्हा आपण ओव्हर इटिंग करतो तेव्हा हेल्दी पदार्थांचा विचारच करत नाही. जे समोर आहे ते आपण खाणार. हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे ही वजन वाढण्याची भरपूर कारणं आहेत. त्यानंतर काही पॅथॉलॉजिकल कंडिशन्स आहेत, जसं थायरॉइड, डायबिटीस, स्त्रियांमध्ये मेनोपॉज, पोस्ट प्रेग्नन्सी, पीसीओडी खूप कॉमनली बघायला मिळते आजकाल. म्हणजे पूर्वी जसं सर्दी ताप खोकला होतं ना, तसं आजकाल थायरॉइड, पीसीओडी, डायबिटीस, आणि हे सुद्धा अगदी कमी वयात. हे आपण आधी कसं म्हणायचं की डायबिटीस अरे ते म्हणजे एक 50 नंतरचा आजार आहे किंवा असं, तर आता असं नाहीये. हा अगदी तरुण वयातला जो गट आहे हा सगळा एज ग्रुप या सगळ्यामधून जातो आणि नक्कीच याचा परिणाम हा वजन वाढण्यात होतो. बरोबर. पण मग तरी पण अशा कुठल्या गोष्टी आहेत समजा की आपल्या बॉडीशी रिलेटेड असतील किंवा डाएटशी रिलेटेड असतील, त्याच्यावरती आपलं वजन वाढणं हे डिपेंड असतं? म्हणजे बरोबर नाही, बऱ्याच अशा गोष्टी आहेत की आत्ताच मी म्हणाले तुम्हाला की फॉल्टी तुमचं डाएट, फॉल्टी हॅबिट्स असू शकतात. बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणामध्ये, यानंतर स्ट्रेसमुळे होणारं ओव्हर इटिंग, यानंतर कमीत कमी घरचं बनवलं गेलेलं जेवण, म्हणजे हेल्दी फूड आजकाल. कारण आई वडीलच भाज्या खात नाहीत, त्यामुळे मुलांना भाज्या खायची सवय हे फार थोडंसं जरा दूरचं होतं. कारण बरेच जे पेशंट येतात, आई सांगते की मुलांना फक्त तूप साखर पोळीचा रोल, जॅम पोळीचा रोल, हेच फक्त, म्हणजे त्या मुलांना चिप्स वगैरे रेडी टू इट. बेसिकली काय की पटकन होण्यासारखं आणि रेडी टू इट. कारण आजकाल सगळे वर्किंग आहेत, कोणाला वेळ नाही आहे. आई काम करते, वडील काम करतात, सगळे काम, तर कोणालाही वेळ नाही आहे की घरी बनवून खावं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा की हे इटिंग हॅबिट. यानंतर उशिरा जेवण, लेट नाईट सगळ्यात महत्त्वाचं की 11 वाजता कामावरून आल्यानंतर मग जेवायचं. मग नाईट शिफ्ट्स असतात. बरं, आपण काम बदलू शकत नाही, ते तर आहेच, पण आपल्या हॅबिट्स नक्की बदलू शकतो, ते आपण नंतर बोलूच. पण हा महत्त्वाचा मुद्दा की या सगळ्या कारणं जी आहेत, मेजर रोल तुमचा डाएटमध्ये प्ले होतो. ओके, येस. तर आता तर समजा हे समजलं की आता वजन वाढतं कसं. आता थोडंसं कमी करण्याबद्दल आपण बोलूया की बरेच लोक ट्राय करतात की एखादा डाएट प्लॅन घेतात, जिम जॉईन करतात, पण सगळं ट्राय करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. मग हे नेमकं कशामुळे किंवा रिझल्ट मिळत नाही. बेसिकली खूप लोक अशी असतात की जी वेगळ्या किंवा चुकीच्या दिशेने जात असतात. आजकाल सोशल मीडियावर इतकं अवेलेबल आहे की तुम्ही जेवढं बघाल तेवढे तुम्ही जास्त कन्फ्यूज होत जाता. बरोबर. डाएटचे वेगवेगळे प्रकार, फॅड डाएट जी आलेली आहेत आजकाल, कीटो डाएट, लो कार्ब डाएट, नो कार्ब डाएट, हे कित्येक मला पेशंटकडून कळतं. मॅडम आम्ही हे केलं होतं, मॅडम आम्ही ते केलं होतं. म्हणजे आपण हा विचारही कधी करू शकत नाही की अरे फक्त प्रोटीन डाएट, फक्त कीटो डाएट, इंटरमिटंट फास्टिंग, ते पण खूप जास्त इतकं हे सगळं ट्रेंड आला आहे की आपल्याला काय सूट होतं, आपली बॉडी टेंडन्सी काय आहे, आपल्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्स काय आहेत, आपलं टाईप ऑफ वर्क काय आहे, हे लोकांच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला रिझल्ट आला, तुम्ही मला सांगणार की अरे हेच डाएट फॉलो कर, मला चांगला रिझल्ट आला, पण नॉट नेसेसरी ना की त्याचा मलाही चांगला रिझल्ट येईल. बरोबर. तुमची बॉडी टेंडन्सी वेगळी आहे, तुमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वेगळी आहे. तर हे सगळं कुठेतरी की माझं म्हणणं काय, एक सरळ साधं, तुम्ही डाएट कोणतंही करा पण ते हेल्दी असलं पाहिजे. ओके, पण मग ते डिफाईन कसं करायचं की हेल्दी आहे की नाही? आता डिफाईन कसं करायचं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हेल्दी डाएट हे आपण खूप वेळा बघतो, वाचतो, पण नेमकं हेल्दी डाएट म्हणजे काय? आपल्या बॉडीमध्ये जे न्यूट्रियंट्स
बॉडीला लागतात तर हे आहेत बेसिक न्यूट्रिएंट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, बरोबर. फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर. बरोबर, हे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. मग त्यातले काही मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत म्हणजे ज्याची गरज बॉडीला जास्त असते, जसं कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स हे मॅक्रो न्यूट्रिएंट आहेत. बरोबर. आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स हे मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. पण आजकाल काय झालंय की फक्त तुम्ही एकाच न्यूट्रिएंटवर डिपेंड राहता, फक्त प्रोटीन. मग बॉडीला आपल्या जर सगळ्याची गरज आहे तर फक्त प्रोटीन डाएट घेऊन काय होणार आहे? बरोबर आहे. नो कार्ब डाएट घेऊन काय होणार आहे? कारण कार्बोहायड्रेट हा आपला भारतीय जेवणाचा अविभाज्य घटक आहे, मुख्य भाग आहे. पोळी, भाकरी, चपाती, भात, जे काय तुम्ही म्हणा, हे आपण घेतोच लहानपणापासून. मग हेच जर तुम्ही सगळं बंद केलं तर त्याचा बॉडीला उपयोग काय होणार? बरोबर. आणि मी नेहमी सांगत असते की जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही याचा अर्थ तुम्ही कुठेतरी चुकताय. बरोबर. मग तुम्हाला त्याने अशक्तपणा येतोय, मग हे डाएट जास्त सस्टेन होत नाही. मी एक आठवडा खूप उत्साहाने डाएट करते पण दुसऱ्या आठवड्यात ते बंद झालेलं असतं, नॉर्मल होऊन जातं. खूप जास्त तुम्ही त्याच्यामध्ये काय म्हणू आपण त्याला की जेवढं फॅट आणत जाता, स्मूदी किंवा हे प्रकार बाकीचे, मग काहीतरी ओट्स आणून किंवा खूप वेगवेगळे असे कॉम्प्लिकेटेड प्रकार असतात की जे आपल्याला 4 दिवस करायला खूप मजा वाटते पण 5व्या दिवशी ते आपल्याकडून होत नाही. याचं कारण आपण लहानपणापासून हे कधी खाल्लेलंच नाहीये, कारण ते बॉडीला सवयच नाहीये याची. हे सगळं वेस्टर्न कल्चर आहे. कारण त्यांच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण, बॅलन्स डाएट काय असा जो तुम्ही प्रश्न विचारला त्यामध्ये येतं की टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण, भात, भाजी, आमटी, पोळी, कोशिंबीर, पापड, लोणचं, चटणी, हे सगळं टिपिकल महाराष्ट्रीयन जेवण. यामधून सगळं मिळतं. तर हे जेव्हा तुमच्या बॉडीला मिळतं तेव्हाच म्हणजे आपण काय म्हणतो त्याला ट्रेडिशनल फूड, पारंपरिक पदार्थ. मी नेहमी सांगते, माझे डाएट प्लॅन्स असतात, माझ्याकडे जे पेशंट येतात, मी नेहमी सगळ्या व्हिडिओमध्ये असेल मी हे सांगत असते की पारंपरिक पदार्थ खाऊनच वजन कमी करा, कारण ते जास्त टिकतं, लॉंग लास्टिंग असतं, तुमच्या बॉडीला कोणतंही नुकसान होत नाही आणि तुम्ही कमी केलेलं वजन परत वाढणार नाही. तुम्ही ते खूप जास्त दिवस करू शकाल. आता समजा माझं टार्गेट आहे 10 किलो वेट कमी करायचं, मी किती दिवस केलं पाहिजे, किती महिने केलं पाहिजे? इन्स्टंट रिझल्ट इथे मिळत नाही, तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागतं, शॉर्टकट नाहीये. ठीक आहे, 1 महिना केलं मी, 1 महिन्यात 10 किलो कमी करणारी लोक सुद्धा बघितली आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिकेशन्स काय होतात हे सुद्धा बघितले, खूप जास्त. मग तुम्ही फक्त प्रोटीन घेतलं, तुमच्या बॉडीमध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात. प्रोटीनचा अतिरेक हा सुद्धा चांगला नाही, कारण ते बेसिकली बाहेर जाणार कसं, बरोबर, लिव्हरवर अफेक्ट होतं. हे सगळे जे काही प्रकार आहेत ना की लोक काय करतात, फक्त वाचतात, जे गुगल ज्ञान असतं आजकाल किंवा सगळं वाचायचं आणि ते करायचं, पण हे आपल्या प्रत्येकासाठी नाही आहे. हे जनरल ज्ञान आहे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. बरोबर आहे ना, प्रत्येकाची बॉडीचं टेंडन्सी वेगळं. आणि डाएट बेसिकली हे तुमचं एज, तुमचं वेट, तुम्ही त्या वेटमध्ये किती कॅलरीज घेतल्या पाहिजे, हे एक. अजून एक मला इथे महत्त्वाचं सांगायचं आहे, मी मगाशी हा मुद्दा सांगायचा राहून गेला की वजन कमी का होत नाही. आता तुम्ही विचार की रिझल्ट का मिळत नाही सगळं करून. एक लोकांच्या मनामध्ये हे काय आहे की ही गैरसमज आहे, अगदी गैरसमजूत आहे, कमी खाल्ल्यावर वजन कमी होतं, ते पण आहे. हा महत्वाचा आणि 99% बायका ज्या येतात ना माझ्याकडे की मॅडम मी इतकं कमी खाते हो तरी वजन कमी का होत नाही, मी एवढंच खाते पण तरी वजन कमी का होत नाही. एक्झॅक्टली मला हेच सांगा असं वाटतं की इथेच तुमचं चुकतंय की तुम्ही खूप कमी खाताय म्हणूनच वजन कमी होत नाही. असं पण असतं आणि हेच असतं कारण की जेव्हा तुम्ही कमी खाता तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं, मेटाबॉलिझम स्लो झालं तुमचं डायजेशन डिस्टर्ब होतं, डायजेशन डिस्टर्ब झालं की तुमचं वेट लॉस होत नाही आणि तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतात आणि तुम्ही काहीतरी वेगळ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये लँड होता. ओके, सो हे महत्वाचं कारण आहे की मी सगळं करतोय पण तरी वजन का कमी होत नाही. यातून मार्ग कसा काढायचा? यातूनच मार्ग हा हेल्दी डाएट आहे, बॅलन्स डाएट, की तुम्ही ओळखा, तुम्ही डायटिशियनची मदत घ्या, तुमच्या डॉक्टरांची मदत घ्या, कोणत्याही काय म्हणू आपण त्याला की आता आपण एज्युकेटेड आहोत, वेल एज्युकेटेड आहोत सगळे लोक, जी गुगल बघतो, आपण सगळं वाचतो, बेसिक एज्युकेशन तर प्रत्येकाचं बेसिक एज्युकेशन असतं. तुम्ही कोणाकडून डाएट प्लॅन घेताय हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं. मला कोणावरही टीका करायची नाहीये, पण आजकाल असे खूप लोक आहेत की ज्यांना एज्युकेशनल बॅकग्राऊंड काही नाही आहे, सर्टिफिकेट्स काही नाही आहेत आणि त्यांना बाकीचं काही ज्ञान नसतं
एक माझ्याकडे पेशंट आलं होतं की युरिक ॲसिड खूप वाढलेलं आहे आणि बेसिक गोष्ट असते की युरिक ॲसिड वाढल्यानंतर तुम्ही प्रोटीन इंटेक जास्त घेऊ शकत नाही. तर त्या माणसाने त्यांना प्रोटीन डाएटवर ठेवलं होतं आणि याचा परिणाम म्हणजे त्यांचं युरिक ॲसिड अजून वाढलं आणि त्यांना जॉईंटमध्ये पेन व्हायला सुरुवात झाली. हे खूप जास्त प्रमाण आजकाल दिसून येत आहे की तुम्ही एज्युकेटेड आहात तर तुम्ही बघा की तुम्ही कोणाकडून डाएट प्लॅन समजून घ्या. तुमची पॅथॉलॉजिकल कंडिशन, तुमची बॉडी टेंडन्सी ही वेगळी आहे. तर हे महत्त्वाचं आहे की तुम्ही फक्त प्रोटीन घेतलं की वजन कमी होतं असं होत नाही. या सगळ्यावर उत्तर म्हणजे तुमचं डाएट हे बॅलन्स डाएट असतं. तुम्ही सगळं थोडं थोडं घ्या, पण घ्या. हे मी नेहमी सांगत असते. आपले पारंपरिक पदार्थ घ्या. तुम्ही नाश्त्याला काय घेता? आपण ओट्स घेतो, स्मूदी घेतो, काय घेतो, ॲव्होकॅडो टोस्ट घेतो. हे खूप म्हणजे असे मोठी मोठी नावं आणि जे आपल्याला फॅड वाटतं की अरे वा खूप छान आपलं डाएट चालू आहे वगैरे, हे खूप जास्त सस्टेन होत नाही, परवडत नाही सगळ्यांना. सगळ्यात महत्त्वाचं तर या सगळ्यावर उपाय म्हणजे आपलं बॅलन्स डाएट. म्हणजे काय की सगळे आपले पारंपरिक पदार्थ घ्या. आपलं थालीपीठ, घावन जे आपण लहानपणी खायचो, हे अतिशय पौष्टिक, हेल्दी आणि साधे सोपे पदार्थ आहेत. पोहे, उपीट हे मी नेहमी डाएटमध्ये देते. लोक काय विचारतात माहिती आहे का यावर? गंमत म्हणजे की एवढं सगळं खाऊन मॅडम वजन कसं कमी होणार? हा एक मोठा प्रश्न असतो. मी त्याच्यावर उत्तर देते की एवढं खाऊनच तुमचं वजन कमी होणार आहे. आणि जेव्हा लोकांना रिझल्ट मिळतात तेव्हा लोक हे होत जातात की शॉक होतात की अरे घरचंच खातोय, रोजचंच खातोय, वेगळं काहीही नाही आहे, वेगळा काही खर्च करायचा नाही आहे, जे घरातल्यांना बनवतो तेच खायचं आहे. फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या: तुम्ही किती खाता, काय खाता आणि केव्हा खाता. ओके. या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या जर तुम्हाला वेट लॉस करायचं. ओके. आणि या सगळ्यावर मी डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर बनवलेले आहेत, इन्स्टावर आहेत, फेसबुकवर आहेत. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्फ्युजन की जे सर्वसामान्य लोकांच्या मनात असतं. बरोबर. सगळे इतकं ज्ञान आहे आजकाल सोशल मीडियावर की लोक खूप कन्फ्यूज होतात नेमकं करायचं काय. तर हे कुठेतरी की आपलं सर्वसामान्य याच्यामधून मार्ग काढत जे आपल्या बॉडीला कुठेही नुकसान होता कामा नये, जे डाएट करून तुम्हाला अशक्तपणा येता कामा नये, तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होता कामा नयेत आणि मग तुम्ही वेट लॉस करताय म्हणजे तुम्ही प्रॉपर वेनी जाताय. ओके. हे सगळ्यात महत्त्वाचं. आता काही याला धरून काही क्वेश्चन्स घेतो मी. समजा की जसं की आपण बोललो ते इंटरमिटंट फास्टिंग, करेक्ट, म्हणजे की ज्या लोकांना समजत नसेल काय असतं की थोडंसं उपाशी राहणं आपण म्हणू शकतो. बरोबर. की त्यांनी वजन कमी होतं का? परत तिथेच आपण थोडंसं येणार आहोत. कारण इंटरमिटंट फास्टिंग नो डाऊट हा चांगला म्हणजे प्रत्येक डाएट हे चांगलंच असतं, पण ते तुम्ही किती फॉलो करू शकता, तुम्हाला ते जमेल की नाही, हा महत्त्वाचा मुद्दा. कारण ज्यांना दिवसभरात 3 ते 4 वेळा खायची सवय असते त्यांना इंटरमिटंट फास्टिंग जमत नाही. बरोबर आहे. ज्यांना आधीपासून 2 वेळाच खायची सवय असते त्यांना हे जमू शकतं. पण काय होतं की त्या विंडो पिरियडमध्ये तुम्ही किती खाता हे तुम्हाला कळत नाही, त्यामुळे ओव्हर इटिंग होऊ शकतं. हां, तसं होऊ शकतं. बऱ्याच जणांना त्याच्यामुळे रिझल्ट मिळत नाही. काय खायचं, लोकांना काय वाटतं की अरे ते 2 विंडो आहेत ना की जिथे मला खायचं आहे तिथे मी काही खाऊ शकतो. सो असं होणार नाही. म्हणजे 2 टाइमचा एकचदा खाऊ शकतो. करेक्ट. सो असं होणार नाही, मग तिथे ओव्हर इटिंग होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, पोर्शन कंट्रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही 2 वेळा खा, तुम्ही 3 वेळा खा, तुम्ही 4 वेळा खा, तुम्ही किती खाता हे फार महत्त्वाचं. ते तिथे पाळलं जात नाही बऱ्याच वेळेला. ओके. आणि दुसरं की इतका वेळमध्ये गॅप गेल्यामुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते, मायग्रेनचा त्रास होतो, डायजेशन इश्यू होतात, कारण ती सवय नसते. सो बेसिक गोष्ट काय की सगळे डाएट चांगले आहेत, पण तुम्हाला कोणतं सूट होत आहे हे तुम्ही प्रॉपर डायटिशियनकडून समजावून मगच ते चालू करा. ओके. पण तरी समजा फास्टिंग करायचं असेल तर गॅप किती असला पाहिजे? समजा की सध्या 16-8 हा खूप कॉमन हे आहे की काही जण त्या विंडोमध्येच फक्त खातात. मग सकाळी लवकर 10 वाजता जेवायचं, संध्याकाळी 6 वाजता जेवायचं, मध्ये काही घ्यायचं नाही. 16-8 म्हणजे 16 तासांचा गॅप. हां, 16 तासांचा गॅप. की मग तुम्हाला ते जर सूट झालं तुमच्या बॉडीला. पण अजून एक गोष्ट की हे तुम्ही लॉंग लास्टिंग करू शकत नाही. ओके. इंटरमिटंट फास्टिंग तुम्ही 6 महिने करू शकत नाही. तुम्ही 1 महिना कराल, 2 महिने कराल, मग ते कुठेतरी म्हणजे हे शॉर्ट ड्युरेशन टेम्पररी आहे. बरोबर. सो हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा. आणि मी बरेच असे पेशंट बघितले की जे उत्साहाने करतात, वेट कमी होतं, पण जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग सोडून तुम्ही परत तुमच्या लाईफस्टाईलला येता, तुम्ही परत 3-4 वेळा जेवायला लागता, परत ते बाउन्स बॅक होतं दुप्पट वेगाने.
ओके, असं पण असतं. असं पण असतं. जसं तुम्ही फक्त प्रोटीन मिल्कशेक घेताय, आजकाल खूप आहेत की प्रोटीन पावडर घ्यायचे आहेत, प्रोटीन पावडरनी वजन कमी करायचे, तुम्ही जेवण स्किप करता, बरोबर, तुम्ही प्रोटीन पावडर घेता, तुमचं वेट फास्ट कमी होतं, एकदम खुश होतात लोक. पण जेव्हा तुम्ही ते सोडता, तुम्ही किती दिवस घेणार? बरोबर आहे ना. 1 महिना घ्याल, 2 महिने घ्याल, ते परवडत आयुष्यभर पण तर नाही घेऊ आणि शकत हां, नाही, ते पॉसिबल पण नाही. पॉसिबल पण नाही, सोशिओ इकॉनॉमिकली परवडत नाही सगळ्यांनाच. हो म्हणजे ना. तर ते एक गोष्ट आहे की जेव्हा ते तुम्ही सोडता, दुप्पट वेगाने तुमचं वजन वाढतं. ओके. सो हा महत्त्वाचा मुद्दा. म्हणून मी मगाशी परत एकदा सांगितलं की डाएट असं असलं पाहिजे की जे तुम्ही कायमस्वरूपी ती तुमची लाईफस्टाईल झाली पाहिजे. बरोबर. हा एक मुद्दा. ओके. आता थोडंसं भाताबद्दल बोलूया की भाताबद्दल बरेच गैरसमज असतात की बरोबर. भातामुळे पटकन वजन वाढतं आणि भात कमी जर केलं तर आपण त्याने मदत होऊ शकते समजा वेट कमी करायला. तर याच्यावरती तुम्ही काय सांगाल? नक्कीच. आता याच्यामध्ये मी अजून एक ॲड करू शकते की भात आणि ग्लुटेन, म्हणजे पोळी समजा, या दोन्हीही महत्त्वाचे की आजकाल ग्लुटेन इंटॉलरन्स आणि राईस खाऊ की नको, या 2 गोष्टी लोकांना खूप कन्फ्यूज करतात. खूप कन्फ्युजिंग आहे. आणि आत्ताच मी माझा लेटेस्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे की भात खाल्ल्यामुळे खरंच वजन वाढतं का? तर हे 2 प्रकारावर अवलंबून आहे. एक तर भात बनवण्याची पद्धत, ओके, आणि दुसरं म्हणजे तुम्ही किती खाता. परत एकदा आला पोर्शन कंट्रोल. बरोबर. तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊ शकता पण पोर्शनमध्ये. मॉडरेशन इज द की ऑफ हेल्दी डाएट. हे कायम लक्षात ठेवायचं, प्रमाणातच असलं पाहिजे. सो तुम्ही भात खाऊ शकता नक्कीच, पण तो तुम्ही कशाबरोबर खाणार? तर तुम्ही तो बिर्याणी स्वरूपामध्ये, जिथे भरपूर फॅट्स ॲड केले जातात, असा खायचा नाहीये. भरपूर तेल तूप घालून तुम्ही पुलाव बनवता, असा खायचा नाहीये. किंवा तुम्ही तो भरपूर घेता, म्हणजे ॲज अ मील म्हणूनच तुम्ही ती क्वांटिटी भरपूर घेता, अगदी पोट भरेपर्यंत, तर तसा घ्यायचा नाहीये. सो तुम्ही एक आपली आमटीची जी वाटी असते छोटी, तेवढा तुम्ही भात घेऊ शकता. आठवड्यातनं 2-3 वेळा घेऊ शकता, रोज नाही. अगदी मला भाताशिवाय जेवणच जात नाही, मग मी दुपारी पण घेते, रात्री पण घेते, अशी लोक असतात. तुम्हाला जेव्हा वेट कमी करायचं आहे, तुम्हाला काही गोष्टी सॅक्रिफाईस या कराव्याच लागतात. तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल नाही चेंज केली तर वेट कमी होणारच नाही. सो हे एक गोष्ट की भातामध्ये कार्ब्स, सिम्पल कार्ब्स भरपूर असतात, त्यामुळे तो पटकन पचतो, लवकर भूक लागते आणि तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स त्याचा जास्त असतो, त्यामुळे वेट वाढायला लागतं. ओके. तुम्ही प्रमाणात खा. बरं, तो कशाबरोबर खायचा? तर तुम्ही तो भाजीबरोबर खाऊ शकता. भाजीची क्वांटिटी जास्त घ्यायची. उसळ, डाळ या सगळ्याबरोबर खाऊ शकता. दही भात खाऊ शकता, कारण हे सगळं एकत्र येतं, प्रोटीन आणि फायबर. बरोबर. या सगळ्याबरोबर जर तुम्ही तो खाल्लात तर नक्कीच वेट वाढणार नाही, उलट त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढते. ओके, म्हणजे फायदाच होतो. पण परत एकदा की मॉडरेशन हे आलंच. भात पूर्ण सोडायचा आहे का? तर नाही, पण तो कमी खायचा. दुसरं, आपण आता बोललो ग्लुटेन इंटॉलरन्स, म्हणजे पोळी, गव्हाची पोळी. आपण लहानपणापासून गव्हाची पोळीच खातो, बरोबर. आपल्याला काही त्रास झाला नाही. कित्येक लोकांना आत्ता मानसिक आहे की अरे ग्लुटेन इंटॉलरन्स होतोय मला, मग मी आत्तापर्यंत खाल्लेलं असतं, लहानपणापासून खाल्लं, पण अचानक, कारण तो ट्रेंड आलाय, बरोबर, ग्लुटेन इंटॉलरन्स असू शकतं, नाही असं नाही, पण ते सगळ्यांना नाही आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की गहू हा एक असा हे आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स होऊ शकतात जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेतलं. मग त्याला हेल्दी ऑल्टरनेटिव्ह आहे की भाकरी. तुम्ही त्या सीझन प्रमाणे ज्वारी, बाजरी, नाचणी ही भाकरी खाऊ शकता, पण रोज भाकरी आपण खाऊ शकत नाही, शक्य नाही, आपल्या सवय नाही आहे आपल्याला. मग ग्लुटेन पूर्णपणे बंद करायचं का? तर नाही. आणि तुम्ही पोळी खाणं सोडलं तर तुमचं वजन फास्ट कमी होतं असं नाही आहे. मग मी त्याचा सुवर्ण मध्य काय काढते की आता ऑफिसला डबा घेऊन जाणार, भाकरी कशी घेऊन जाणार? कोरडी होते, खाऊ नाही शकत आपण. ती गरम खाल्ली तरच चांगली आहे, पण रोज आपल्याला गरम कोण खायला देणार? ते पण एक मुद्दा आहे. सो हा एक मुद्दा आहे. तर मग तुम्ही काय करा की तुम्ही रात्रीच्या वेळी भाकरी खा जेव्हा तुम्ही घरी असता. तुम्ही दुपारी पोळी खाऊ शकता जेव्हा तुम्ही बाहेर असता. तसं करू शकतो आपण, एका टायमाला पोळी, एका टायमाला. करेक्ट. सो फ्लेक्झिबिलिटी ही जेव्हा येते ना डाएटमध्ये, तेव्हाच तुम्ही ते लॉंग टर्म सस्टेन करू शकता. ओके. हा माझा अगदी सरळ साधा मुद्दा आहे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा नाही. हे पूर्ण सोडलंच, ते पूर्ण बंद केलंच, व्हरायटी असली पाहिजे. बरोबर आहे. आठवड्यातनं 2 दिवस पोळी घ्या, आठवड्यातनं 2 दिवस भाकरी घ्या तरी चालेल. सगळ्या व्हरायटीज मिळतात, सगळी धान्य जातात. इक्वली इम्पॉर्टंट आहे गहू सुद्धा. जसं ज्वारी, बाजरी, नाचणी इम्पॉर्टंट आहे तसं गहू सुद्धा आहे, आणि आत्तापर्यंत खात होतोच. हो ना, बरोबर आहे. सो तो एक मुद्दा आहे. तर कुठल्याही ट्रेंडप्रमाणे आपण जाणं हे थोडंसं कुठेतरी आपण गडबडतो, आणि मग ते डाएट आपलं सगळं चेंज होऊन जातं. ओके.
आणि त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट पण नक्कीच होतात कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज हा महत्त्वाचा इम्पॅक्ट होतो जेव्हा तुम्ही कुठल्याही पदार्थाचा अतिरेक करता. कारण कुठलाही पदार्थ, सगळे पदार्थाचा बॉडीला आपल्या फायदा आहे, पण जेव्हा तुम्ही तो प्रमाणात घेता, परत एकदा मॉडरेशन, तेव्हाच बॉडीला फायदा होतो. जेव्हा तुम्ही त्याचा अतिरेक करता तेव्हा त्याचं नुकसान होतं. जसं प्रोटीन. बरोबर. प्रोटीन नो डाऊट आपल्या बॉडीचं बिल्डिंग ब्लॉक आहे. इमारतीला जसा त्याचा पाया आहे तसा आपल्या बॉडीचा तो पाया आहे, पण त्याचा अतिरेक नका करू. जेवढी गरज आहे तेवढंच खा. फॅट्स आपल्या बॉडीला गरजेचे आहेत. बरेच जण आता यामध्ये पुढचं एक तुम्ही विचाराल मला की जसं भाताचं आहे तसं बरेच जण की तेल तूप खायचं का नाही खायचं, तो पण एक मुद्दा येतो. हा एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा. मॅडम मी तेल बंद केलं, तूप बंद केलं कारण वजन कमी करायचं आहे. मला डायटिशियननी सांगितलं की तेल तूप बिलकुल खाऊ नका. असं कसं होईल? कारण तेल आणि तूप हे अमायनो ॲसिड्स आहेत, म्हणजे गुड फॅट्स आहेत की जे तुम्ही प्रमाणात घेतलेच पाहिजेत. ते जर तुम्ही पूर्ण बंद केलं तर गुडघ्यांमधून आवाज येतो कटकट, कारण ऑइल कमी होतं. वंगणच नाही आहे तुमच्या बॉडीमध्ये, ते तुम्हाला गुड फॅट्समधून मिळतं. प्रमाणात वापरा. मग तेलामध्ये मी काय सांगू शकते की हेल्दी ऑल्टरनेटिव्ह, रिफाईंड कुठलंही वापरू नका. रिफाईंड करताना त्यामध्ये इतक्या प्रोसेस झालेल्या असतात की त्याची सगळी न्यूट्रिशनल व्हॅल्यू गेलेली असते, कॅलरी काउंट खूप वाढलेला असतो. रिफाईंड कुठलंही ऑइल वापरू नका. घाण्याचं फिल्टर ऑइल वापरा. आजकाल सगळीकडे मिळतं, कारण लोक लॉकडाऊन नंतर थोडी हेल्थ कॉन्शियस झाले. बरोबर. सो ते तुम्हाला सगळीकडे मिळतं. आणि त्यात पण समजा सोयाबीनचं वापरायचं की शेंगदाण्याचं वापरायचं की सूर्यफुलाचं वापरायचं, ते पण एक कन्फ्युजन आहे. सगळी वापरू शकता, कुठलंही वापरू शकता, पण घाण्याचा वापरा, फिल्टर ऑइल वापरा. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही चेंजेस करत राहिला पाहिजे, म्हणजे सगळ्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला मिळतात. बरोबर. सोयाबीनचे आपल्याला चांगले गुणधर्म मिळतात. तुम्ही बाकी कुठलं शेंगदाणा वापरला ते आपल्याला मिळतं, करडई तेल वापरा ते आपल्याला मिळतात. तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स तुम्ही भरपूर करू शकता, फक्त रिफाईंड वापरू नका. हा एक मुद्दा. आणि कोणतंही तेल वापरा, कमीच वापरायचं, हा एक महत्वाचा लिमिटेशन मध्ये. हा तर हा एक झाला. आणि दुसरं म्हणजे तूप. बेसिक तूप हा आपल्या डाएटचा भाग असलाच पाहिजे, पण ते किती? एक छोटा चमचा दिवसभरात. आपण काय करतो, वरण भात, पोळी, भाकरी या सगळ्यावर जर तुम्ही तूप भरपूर चांगलं आहे. मला इथे एक मुद्दा सांगायचा आहे की आपल्या आत्ता जी सोसायटी आहे ना, आपला जो समाज, 2 टोकाची लोकं राहतात. म्हणजे ॲज अ डॉक्टर मला जे जाणवत आहे की 2 टोकं असतात. एक तर काय की लोक खूप अतिरेक करतात, आणि दुसरं काय की एकदम बंद करतच नाही. कुठल्याही गोष्टीचा सुवर्ण मध्य साधायचा आहे ही संकल्पनाच विसरून गेले. ते करा ना, थोडं खा, कमी खा, पूर्ण बंद कशाला करायचं. बरोबर. हा एक त्याच्यामध्ये महत्वाचा. आणि मग तुम्ही जेवण कसं बनवाल हे सगळं त्याच्यामध्ये आलं की तेल तूप कमी वापरा. पाण्यावर ज्या भाज्या शिजतात त्या तुम्ही जास्तीत जास्त शिजवा. पर अजून एक इथे मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की एकदा बनवलेलं अन्न सारखं सारखं गरम करू नका. म्हणजे आपण शिळं म्हणू शकतो. करेक्ट. म्हणजे एक तर तेही झालं, आणि आजकाल काय की सकाळीच बनवून ठेवायचं. जी कोण स्वयंपाक बनवायला बाई येते सकाळी बनवून जाते, तेच आपण गरम करून खातो. एकदा शिजवलेलं अन्न परत परत जेव्हा तुम्ही गरम करता त्यातल्या सगळ्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज निघून जातात. जेवढं जास्त शिजवता त्यातल्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूज निघून जातात. हे एक महत्त्वाचा रिझन आहे. मायक्रोवेव्हमध्ये गरम करायचं करा, नो डाऊट, तुम्ही कमी याच्यामध्ये केलं, पण त्याच्यामध्येच किती कमी करायचं, या सगळ्यामुळे मग ते कॅन्सरचा धोका आजकाल जे पेशंट्स खूप एक्स्ट्रीम वाढलेले दिसत आहेत ते सगळे याच्यामुळे. की शिळं अन्न फ्रीजमध्ये ठेवून 4-4 दिवस भाज्या खायच्या किंवा भाज्या चिरून ठेवायच्या, हे सगळं त्यामध्ये येतं. तर हा एक मुद्दा आहे. जेवढं शक्य आहे तेवढं तरी करू शकतो. फ्रेश खायचं तेवढं तरी करू शकतो. आता तुम्ही जसं सांगितलं समजा की कुकिंग टिप्स बद्दल आपण बोलत होतो की तेल कमी वापरायचं, बरोबर, किंवा पाणी जास्त वापरायचं, तर याला थोडंसं आपण डिटेलमध्ये जाऊयात आता की आणखी कुठल्या टिप्स तुम्ही द्याल. समजा एक काही सोप्या टिप्स आहेत ज्या सांगते की मीठ. बऱ्याच वेळेला असं की मिठात एक इथे मला सांगायचं आहे की व्हाईट पॉयझन ज्याला म्हणतो आपण, वजन वाढण्यामागे किंवा हेल्थ डिस्ट्रॉय होण्यामागचे व्हाईट पॉयझन साखर, मीठ आणि मैदा. हे तिन्ही आपण सध्या भरपूर प्रमाणामध्ये वापरतो. बरोबर. तर मैदा जेवढं शक्य आहे तेवढा अवॉइड करा. मैदा वर्स्ट थिंग आहे आणि तुम्हाला त्यातून काहीही न्यूट्रिशन मिळत नाही, आणि प्लस तुमच्या बॉडीला त्यातून कॉम्प्लिकेशन्स होतात. वजन तर वाढतंच, पण डायजेस्टिव्ह इश्यूही भरपूर होतात.
तर ते एक. दुसरी गोष्ट साखर, न्यूट्रिशनल व्हॅल्यू 0, पण काय की फक्त टेस्ट आहे. ओके, इतके पेशंट की डाएट चालू करायच्या आधीच मला जेव्हा फोन येतात लोकांचे, मॅडम मी ते चहा कॉफी नाही बरं का बंद करू शकत. हा महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हटलं मी चहा कॉफी बंद करायला सांगणारच नाहीये, फक्त त्यामध्ये साखर नाही घ्यायची. मग पुढचा मुद्दा येतो की मग मॅडम काय याला अर्थ आहे का, चहा कॉफी कसं पिणार. सो बेसिक गोष्ट काय की ती आपली मेंटल एक हे असते की अरे साखर पाहिजेच ना, ती आपल्या जिभेचं त्याला काय म्हणू आपण त्याला की फक्त जिभेचे चोचले, त्यातून मिळत काही नाहीये. त्यामुळे ते एक महत्त्वाचं की तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे, तुम्हाला साखर ही बंद करणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे बंदच करावी लागेल. बंदच, आणि त्यांनी तुमच्या बॉडीला काहीही नुकसान होत नाही. किंवा ऍसिडिटी वगैरे वाढते का जर समजा साखर नाही. आपण आता हे कमी कसं आहे की याच्यावर हेल्दी ऑप्शन्स काय की आपल्या बॉडीला जी नॅचरल शुगरची गरज आहे ती आपल्या रोजच्या पोळी भाजी भातामधून मिळते, कारण ते कार्बोहायड्रेट्स, बरोबर, म्हणूनच ते स्किप करायचे नाही. ठीक आहे, यामधून मिळते. दुसरं म्हणजे फळं, नॅचरल शुगर आहे. तुम्ही फ्रुट्स कितीही घ्या, फळांमधून जी शुगर जाणार आहे ती तुम्हाला मिळणारच आहे बॉडीला. त्यामुळे त्यांनी तुमच्या बॉडीला काही लोकांना कसं असतं की मानसिक असतं, साखर नाही येते मॅडम मला चक्कर येते. सो हे थोडंसं कसं होतं, 3-4 दिवस लागतात ऍडजस्ट व्हायला. पण जेव्हा तुम्ही ते 4 दिवसांनी बिन साखरेचा 4 दिवस चहा घेता, कॉफी घेता, 5व्या दिवशी तुम्हाला ती चांगली लागायला लागते. हे आपलं रुटीन म्हणजे लाईफस्टाईल आहे. आपण जसे त्याच्यामध्ये चेंजेस करतो, जसे आपण हॅबिट्स फॉर्म करतो, तसं आपली बॉडी त्यामध्ये वळायला लागते. पण मग जसं साखरेऐवजी गुळ वापरणं, याच्यावरती तुमचं काय मत आहे? तर यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर, पण परत एकदा एका वाक्यात सांगते. गूळ आणि साखर कॅलरी वाईज बघायला गेलं तर सेम कॅलरीज, म्हणजे वेट लॉससाठी म्हणाल तर दोन्हीही कॅलरीज सेमच आहेत. पण हेल्थ वाईज म्हणाल म्हणजे हेल्दी ऑल्टरनेटिव्ह जर असेल तर गूळ हा साखरेपेक्षा बेटर आहे. कारण साखर ही रिफाईंड असते आणि गूळ हा नॅचरल स्वरूपात असतो, प्रोसेस झालेली नाहीये, त्यामुळे बेटर आहे. पण वजन कमी करायचं असेल तर दोन्हीही तुम्हाला कमीच घ्यावं. ओके, आता मिठाबद्दल थोडंसं सांगा ना. आता साखरेसारखं एक महत्त्वाचं हे की मी जेव्हा सांगते की पांढरं विष म्हणजे हे त्याच्यामध्ये मीठ आलंच. मीठ म्हणजे आपण काय की रेग्युलर आपण ज्या रोजच्या भाज्या आमटीमध्ये वापरतो, रोजच्या स्वयंपाकाला अगदी कमी लागतं तेवढंच वापरा. वरून मीठ घेऊ नका. तुम्ही सॅलड खाताय वरून मीठ घेणार, तुम्ही ताक पिताय वरून मीठ घेणार, लोणची पापड सगळ्यामध्ये मीठ आहे, प्रिझर्वेटिव्ह सगळ्यामध्ये मीठ आहे, रेडी टू ईट पदार्थ सगळ्यामध्ये मीठ आहे. आणि यामुळे काय होतं की तुमच्या बॉडीवर स्वेलिंग यायला लागतं. वॉटर रिटेन्शन हे जे आहे एक्सेस सॉल्ट इंटेकमुळे होतं. ओके, ते जेव्हा तुम्ही असं म्हणता की अरे मी वेट लॉस माझा होत नाही आहे, डाएट करते, सगळं करते, पण अंगावर सूज येते, हे मेन कारण असतं की तुम्ही रात्री काहीतरी चिप्स, अनहेल्दी सॉल्ट भरपूर येतं, मैद्याचे सगळे पदार्थ, बेकरी फूड, पिझ्झा पास्ता वॉटेवर जे काय आहे यामध्ये सॉल्ट भरपूर येणार, पॅटीस आहेत यामध्ये सॉल्ट भरपूर येणार, एक तर तळलेलं आहेच आणि प्लस सॉल्ट. तर ते तुम्ही मग मिठाला ऑल्टरनेटिव्ह काय, तर तुम्ही काळा मीठ वापरा, सैंधव मीठ वापरा, हे त्यातल्या त्यात हेल्दी ऑप्शन. पण कोणतंही मीठ वापरा, कमी वापरा, लिमिट वरून घेऊ नका. जेवढं तुम्हाला स्वयंपाकाला लागणार आहे तेवढंच वापरा, वरून घ्यायची गरज नाही. हे तुम्ही पापड लोणची रोज जर तुम्हाला लागतंय तर दिस इज नॉट गुड. हे परत तुमचं वॉटर रिटेन्शन फॉर्म करणार. कधीतरी खा, हरकत नाही, पण रोज नाही. ओके, सो हा एक त्याच्यामध्ये मुद्दा येतो. आता वॉटर रिटेन्शन बद्दल आपण बोललो तर पाण्याबद्दलच बोलूयात की वेट लॉसच्या जर्नीमध्ये पाण्याचा किती महत्त्वाचा रोल आहे? खूप महत्त्वाचा रोल आहे. कारण मी जे सुरुवातीला न्यूट्रिएंट सांगितले त्यामध्ये सगळ्यात शेवटी पाणी पण होतं. आपलं जे काही आहे म्हणजे लोक काय करतात की डाएट करायचं आहे ना, फक्त खाण्यावर लक्ष देतात, पाण्यावर लक्ष देत नाही. काय खायचं आहे काय नाही ही मोठी लिस्ट असते, पाणी किती प्यायचं आहे हे आपण विसरतो. सगळं जास्त आपली बॉडी जी आहे ही 70% पेक्षा जास्त पाण्यानेच बनलेली आहे. सगळं पाण्याचा खेळ आहे. तुम्ही जेवढं खाता, तुम्ही जे काय, या सगळ्या प्रोसेसेससाठी आपल्याला पाणी लागणार आहे. पण तो इंटेक तेवढा होत नाही. आता उन्हाळ्यामध्ये होऊ शकतो कारण तहानच लागते, बॉडी डिहायड्रेट होते. पण लोक काय करतात की कामाच्या नादात पाणी प्यायचं विसरतात, किंवा आपण ट्रॅव्हलिंगला जातोय, वॉशरूमला जायला नको सारखं सारखं म्हणून पाणी प्यायला. या सगळ्यामुळे काय होतं, कमी पाण्यामुळे की तुमचं मेटाबॉलिझम खूप स्लो व्हायला सुरुवात.
आणि मला असं वाटतं की आधीपेक्षा ना आता खूपच जास्त कमी झालंय, म्हणजे पाण्याचं प्रमाण लोकांचं खूपच कमी होत आहे कारण कामाच्या गडबडीत लक्षात राहत नाही ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, मीटिंग्स असतात, मग ते पाणी कशाला प्यायचं, सारखं पाणी प्यायलं की वॉशरूमला जावं लागतं, हा एक महत्वाचा मुद्दा असतो. मग पाणी प्यायलं जात नाही आणि आपण काय करतो की पाण्याच्या ऐवजी अनहेल्दी लिक्विड्स, कोल्ड्रिंक, आता उन्हाळा आला ना, कोल्ड्रिंक एक सगळ्यात घाणेरडं असं जर काही असेल वेट गेन होण्यामागचं कारण तर हे कोल्ड्रिंक, भरपूर प्रमाणामध्ये शुगर, अननेसेसरी साखर, हे सगळं त्याच्यामध्ये. आणि आजकाल लहान मुलंही खूप अगदी आवडीने पितात. हे मला फार कौतुक वाटतं की आई वडील सुद्धा तेवढ्याच कौतुकाने मुलांना देतात. मग त्याऐवजी तुम्ही हेल्दी घ्या ना. टेट्रा पॅक मधले फ्रूट ज्यूस, आपण ती एनर्जी व्हॅल्यू बघतो का, त्याच्या मागचं आपण काहीही लिहिलेलं बघत नाही की त्याच्यामध्ये शुगर किती आहे. त्याच्यामध्ये ही सगळे जे काही आपल्याला काय वाटतं टेट्रा पॅकवाले की अरे ज्यूसच आहे ना, फ्रूट ज्यूस, त्यामध्ये काय असणार आहे. इव्हन टेट्रा पॅक मधलं ताक ते पण नाही घेतलं, शुगर त्याच्यामध्ये भरपूर असते. आपल्याला माहित नाही ना ते कधी पॅक करून ठेवले, ते राहणार कसं. बरोबर. प्रिझर्वेटिव्ह म्हणून काहीतरी वापरलं पाहिजे. मग मीठ आणि साखर बेस्ट आणि चीप प्रिझर्वेटिव्ह, तर ते त्यामध्ये वापरले जातात आणि यामुळे सगळा खेळ इथे वेगळा होतो आपला. तर याचे मग हेल्दी अल्टरनेटिव्ह काय घेऊ शकता. नारळ पाणी घ्या, भले थोडं महाग असेल पण तेवढं तर हेल्थवर आपण खर्च करू शकतो. 20 रुपयाचं कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा 50 रुपयाचं नारळ पाणी प्या, तेवढं एफर्ट नक्कीच खूप फरक पडतो. कारण हे नॅचरल आहे ना, यामध्ये काहीच नाहीये, नो ॲडेड शुगर, काही नाही. आणि नारळ पाण्याचे बेनिफिट्स भरपूर आहेत जे मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत डिटेल, तर तिथे बघू शकता. तर ते आहे. तुम्ही ग्रीन टी घ्या, साधं पाणी प्या, लिंबू सरबत, कोकम सरबत, हे ऑप्शन्स नॅचरल वाले ऑप्शन्स, नॅचरल वाले आजकाल विदाऊट शुगर सगळीकडे मिळतात. बरं, फळच खायची ना तर तुम्ही होल फ्रूट खा ना, अख्खं फ्रूट खा. त्याचा ज्यूस घ्यायची काही गरज नाहीये, कारण त्याच्यामध्ये फायबर्स काही जाणार नाहीये आणि फक्त साखर ऍड होणार. लोकांना काय वाटतं की लोक फसतात, अरे हेल्दीच खाल्लंय ना मग वजन कसं माझं वाढलं, इथे आपण फसतो, इथे कन्फ्यूज होतो. तर हे पर्याय अगदी नक्की लक्षात ठेवले पाहिजेत की तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर हे सगळं केलं पाहिजे. आता याच्यातूनच म्हणजे आता सीझन तसं चालू होतं, म्हणजे उन्हाळा चालू होतोय, बऱ्याच वेळेस लोक उसाचा रस ते खूप जास्त घेतात. मग त्याने काय निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे. परत एकदा ते भातासारखंच आहे, किती घेताय तुम्ही प्रमाणात घेताय ओके, कारण शेवटी ऊस साखरच आहे सगळं. बरोबर. सो तुम्ही किती घेताय. काही लोक त्याच्यामध्ये वरून साखर घालूनही घेतात, तुम्ही थोडं मीठ घालतात भरपूर. मग तुम्ही तो फ्रेश घ्या, थोडा घ्या, आठवड्यातनं एकदा घेतलात तरी हरकत नाही. थोड्या प्रमाणात घ्या, मोठं जम्बो ग्लास घ्यायची गरज नाहीये. सो थोड्या प्रमाणात घेऊ शकता. त्यामध्ये ऍडेड शुगर काही घालू नका. सांगू शकता आल्याचा रस, लिंबाचा रस थोडासा हे घालून घेऊ शकता, म्हणजे पचन चांगलं होतं. थोड्या प्रमाणात घेतलेला नक्कीच चांगला. त्या सीझन वाईज सगळं घ्यायचं पण कमी. म्हणजे या कोल्ड्रिंक आणि बाकी सगळ्यापेक्षा तर तो नक्कीच बेटर आहे, पण तरी त्यातल्या त्यात लिमिटेशन्स आहेत. हा एक मुद्दा. आता हे झालं कुकिंग बद्दल. आता आपण थोडंसं हॅबिट्स बद्दल बोलूयात की जर समजा वजन कमी करायचं असेल किंवा कमी काळामध्ये मला वजन कमी करायचं आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर कुठल्या हॅबिट्स आपण डेव्हलप केल्या पाहिजेत. नक्कीच, कारण खूप एक महत्वाचा प्रश्न सगळ्यांचा असतो जेव्हा डाएट बाबतीत लोक फोन करतात. माझं 1 महिन्यानी लग्न आहे किंवा मला 1 महिन्यानी माझ्या घरी लग्न आहे, काहीतरी फंक्शन आहे, प्रोग्राम आहे, फंक्शन आहे, मला 1 महिन्यामध्ये किती कमी करता येईल. लोकांना काय पाहिजे असतं, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वजन, कमी श्रमामध्ये मला जास्तीत जास्त वजन कमी करायचं. पण तसं होतं का. ॲक्च्युली तसं होत नाही, कारण वेट लॉस हे तुम्हाला पेशन्स पाहिजे, तुमचं डेडिकेशन पाहिजे, तुमची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप जाणारी गोष्ट आहे. बरोबर. एक म्हण आहे ना आपली की तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी शॉर्टकट नसतो, सेम तसं आहे की तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी शॉर्टकट नाही. तुम्ही शॉर्टकट वापरले तर आपण जे मगाशी बोललो ती हालत होती. बरोबर. सो तुम्हाला जर लॉंग लास्टिंग हा वेट लॉस हवा आहे, तुम्हाला जर तुमची बॉडी हेल्दी हवी आहे, तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागणार. तरीही त्यातून काही सोप्या टिप्स सांगते की कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त वेट लॉस कसा करू शकता. पहिला मुद्दा की आपण मगाशी पाण्याचं बोललो, पाणी भरपूर प्या. जेव्हा तुम्ही पाणी भरपूर पिता, कधी कधी काय होतं की आपली बॉडी सिग्नल देते की पाणी प्यायचं आहे, पाण्याची गरज आहे, पण आपण ते भुकेला कन्फ्यूज करतो. नाही, भुकेला कन्फ्यूज करतो. बरोबर.
अरे काहीतरी खावंसं वाटतंय, हा जेवण झालं तरी मंचिंग हा बरोबर जो आहे. एक आहे ना काहीतरी तोंडात टाकायचंय, हम्म. याच्याऐवजी जेव्हा असं वाटेल एक ग्लास पाणी पिऊन बघा. मे बी तुमच्या बॉडीला पाण्याचीच गरज आहे, खाण्याची नाही. हा ते बरोबर. एक कन्फ्युजन होतं. दिवसभरात साधारणपणे सीझन कोणताही असो 2.5 लिटर पाणी हे गेलंच पाहिजे. गेलंच पाहिजे. जेव्हा तुम्हाला फास्ट वेट लॉस करायचं आहे 3 लिटर पर्यंत पाण्याचं प्रमाण वाढवा. बापरे. पण मग असं पण ते म्हणतात की एका वेळी प्यायचं नाही. हा, हा, हा महत्वाचा मुद्दा. हा. काही काही लोक काय सकाळी उठल्या उठल्याच 1 तांब्या पाणी पिऊन घ्यायचं. हम्म. आपण 4 दिवसाचं एका वेळी जेवू शकतो का? नाही नाही. आता जेवायला मिळणार नाही हा. एकदम जेवून घ्या, किती खाणार? नाही पॉसिबल. नाही पॉसिबल. सेम आहे तसं की तुम्ही थोड्या थोड्या वेळाने दर इंटरव्हलनी दर 1 तासाने 1 मोठा ग्लास पाणी प्या. सोपं आहे. अलार्म लावून ठेवा. मी प्रत्येकांना सांगते 1.5 लिटरच्या 2 बाटल्या, तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना, कमी वेळेत करायचं आहे ना, 1.5 लिटरच्या 2 बाटल्या तुमच्या कामाच्या ठिकाणी भरून ठेवायच्या, दिवसभरात त्या संपवायच्या. मग काय करायचं की दर तासाने अलार्म लावा. मोबाईल सगळ्यांकडे असतोच आजकाल. बरोबर. अलार्म लावून ठेवा आणि दर 1 तासाने मोठा ग्लास पाणी प्या. ही खूप साधी सोपी बेस्ट डिटॉक्स ड्रिंक हे जर कोणतं असेल तर ते पाणी. ओके. आणि आपल्याला फुकट मिळतं, आपल्याला कुठेही मिळू शकतं, पण हे आपण विसरून जातो. लोकांना उलट कॉम्प्लिकेटेड गोष्टी लोकांना करायला आवडतात आणि मग रिझल्ट मिळाले नाहीत की मग लोक नाराज होतात, मग डिप्रेशन मध्ये जातात आणि मग सगळंच सोडून देतात. जाऊ दे, जे काय वजन वाढायचंय ते वाढू दे, आपण आपलं खाऊन घेऊ. हे कुठेतरी पॉइंट येतो. सोप्या गोष्टी बघा, कॉम्प्लिकेटेड कशाला करता? डाएट अतिशय सोपं आहे, ते आपण कॉम्प्लिकेटेड करतो हे सगळं सोशल मीडियावर वाचू. बरोबर. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा की पाणी भरपूर प्या. दुसरं, तुमच्या जेवणाच्या वेळा फिक्स ठेवा. आपल्या सगळे आपण काम करतो, आपल्याला पोटापाण्यासाठी सगळ्यांना काम करावं लागतं, पण ते तेव्हाच की जेव्हा तुम्ही हेल्दी असाल. ओके. ठीक आहे, जेवढ्या वेळा पुढे मागे करता येतील तुम्ही करू शकता, पण रेग्युलर टायमिंग थोडंफार तुम्ही ठेवू शकता. एवढं तरी करू शकतो, काम बदलू शकत नाही, टायमिंग थोडं रेग्युलर ठेवा. म्हणजे कुठलाही टाइम असेल पण तो फिक्स ठेवायचा. फिक्स ठेवा. तिसरं की बरेच लोक नाश्ता करत नाहीत, कामाच्या गडबडीत असेल. पण मग केला पाहिजे का? काही लोक म्हणतात की नाश्ता केला तर परत नाश्ता पण खाताय, जेवण पण कसं आहे की वेगवेगळ्या याच्यावर डिपेंड आहे की काय खाताय तुम्ही, की तुम्ही काम काय करताय. काय होतं की नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ही 3 मोठी मील आहेत की जी आपण करू शकतो आणि जी हेल्दी मील आहे. नाश्ता न करता तुम्ही गेलात, तुमची दिवसभराची एनर्जी डाऊन होते. कारण सकाळी आपले कॉमन गोष्टी आहेत की सकाळी आपलं डायजेशन खूप स्ट्रॉंग असतं आणि रात्रभर आपलं पोट रिकामं असतं. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण फक्त चहा पिऊन जातो उठल्या उठल्या, आपण काहीच खात नाही, आपल्याला दुपारचं जेवण हे खूप हेवी जातं. बरोबर. कारण तो गॅप झालेला असतो, जास्त जेवतो आपण दुपारी, खूप गॅप झालं. म्हणून ते इंटरमिटंट फास्टिंग आहे ना, की रात्रभराचा उपवास सकाळी सोडायचा. तुम्ही एखादं फ्रूट घ्या, नॉट नेसेसरी की तुम्ही धिरडी घालत बसा, तुम्ही थालीपीठ करा, वेळ असेल तर नक्की करा. पण तुम्हाला जर वेळ नाही आहे ना, रेडी टू ईट करण्यापेक्षा फळं खा, स्प्राऊट घ्या, अंडी घ्या, तेवढं तरी करू शकता. म्हणजे हेल्दी नाश्ता करावा. हेल्दी नाश्ता करा, थोडक्यात करा. सगळ्यांना कामासाठी पळायचं असतं, आपण बाकी सगळ्यांना करून देतो. मोस्टली स्त्रियांच्या बाबतीत हे होतं की तसंच जायचं कामावर, मग नंतर काय होतं की दुपारचं जेवण तुम्ही खूप हेवी जेवता. बरं, ते झालं, तुम्ही संध्याकाळी काही खात नाही. मधलं एक जे मील असतं, आता एक जनरल प्लॅन हा आपला झाला की मध्ये एखादं काही राजगिऱ्याची वडी, फुटाणे, शेंगदाणे, परत आपले पारंपरिक पदार्थ हे घेऊ शकता. थोडे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता, एखादा खाकरा घेऊ शकता, मखाणा घेऊ शकता, लाया घेऊ शकता, घरचे बनवलेलं चुरमुरे किंवा भडंग घेऊ शकता, कमी तेलातलं. बरोबर. भरपूर ऑप्शन्स आहेत. हे थोडंसं घ्या. लोक काय करतात, एकदा दुपारी जेवले की डायरेक्ट रात्री जेवायचं, मग रात्रीचं जेवण खूप हेवी जेवायचं आणि मग काय हा जो गॅप होतो ना मधला, यामुळे तुम्ही एकाच वेळी भरपूर खाता. तो मेन प्रॉब्लेम येतो. मग तुम्ही डिवाइड करा ना मील, सो तुमचं ओव्हर इटिंग होणार नाही आणि भूक लागणार नाही. इतके मग घाईवर आलेले असतात की जे समोर दिसेल ते भरपूर पटापट खायचं. इथे एक महत्वाचा मुद्दा, पटापट खाणं, की जे तुम्ही काही लोकांना तर उभं राहूनच जेवायची, 5 मिनिटात जेवण संपलं. आपण म्हणायचं ना आपले की 32 वेळा घास चावून खा. बरं, 32 वेळा नको, निदान 15 वेळा तरी चावून खा. बरोबर. तेवढं तरी करू शकतो. 10 मिनिटं बसा एका जागी, व्यवस्थित तुमचं जेवण एन्जॉय करा. या खूप छोट्या टिप्स आहेत. आणि जेवताना पण आजकाल काय झालं की मोबाईल असतो, स्क्रीन टाइम, ते सगळं बाजूला ठेवून जेवणावर लक्ष केंद्रित करा. आणि हे आजकाल जे रिसर्च होत आहेत ना, या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच हे सगळ्या मोठ्या कॉम्प्लिकेशन्स होत आहेत.
पण हे आपण लक्षात घेत नाही आहोत. आपण काय की फक्त त्या बाकीच्या चकाचक याच्या मागे लागलो. या छोटे तुम्हाला 10 मिनिटं कोणतीही सगळ्या कंपनी तुम्ही कोणतंही काम करा, 10 मिनिटं तुम्हाला वेळ असतो, 10 मिनिटं शांत बसून जेवू शकता. ही खूप छोट्या गोष्टी आहेत की तुम्हाला कमी वेळेत जर जास्त वेट लॉस करायचं आहे, या 7-8 टिप्स पाळा, बस संपला विषय. आणि हेल्दी डाएट घ्या, घरचं जेवण घ्या, जेवढे मील घ्याल तेवढे जास्तीत जास्त घरचं घ्या. एखादा दिवस बाहेर गेलात हरकत नाही, पण डीप फ्राईड म्हणजे तळलेलं, वड्या, भाकरवड्या, पुऱ्या, वडे, मेदू वडे, बटाटे वडे, हे शक्यतो टाळा. बाहेर सगळं एकाच तेलामध्ये ते दिवसभर तळतात, फॅट तुमचं हे खूप वाढतो, त्यामुळे कॅलरी खूप वाढतात. या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही 20 रुपयाचा वडापाव खाण्यापेक्षा 20 रुपयाची चिक्की घेऊन खा, 20 रुपयाचा शेंगदाण्याचा लाडू घेऊन खा, ते बेटर आहे ना. ओके, म्हणजे असं नाही तर असं हेल्दी ऑल्टरनेटिव्ह हे सगळ्याला असतात, फक्त आपण ते चॉईस असते आपली काय करायचं. तर हा एक महत्वाचा मुद्दा. ओके, इथं मला एक क्वेश्चन आठवतोय. समजा की जेवणाच्या बाबतीतच बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की दुपारी जास्त जेवण करायचं आणि रात्री मग काही काम नसतं म्हणून फार कमी जेवण करायचं. याच्यावरती तुमचं काय मत आहे? परत एकदा मुद्दा मी मगाशी सांगितलं असं की कमी खाणं हे सोल्युशन नाही आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही बरोबर खाणं हे सोल्युशन आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही एकाच वेळी भरपूर जेवणं ही बऱ्यापैकी चुकीची गोष्ट होऊ शकते तुमच्या बॉडीला. कारण परत एकदा तेच आपण एकाच वेळी 4 दिवसाचं जेवू शकत नाही. एकाच वेळी भरपूर जेवण्यापेक्षा जेव्हा तुम्ही ते कट शॉर्ट करता की नाही यावेळेस थोडं अगदी पोटाला तडस लागेपर्यंत, बास बाबा आता मुंगी शिरायलाही जागा नाही, एवढं खाऊ नका कधीच. 4 घास कमी खाऊया, पण तेवढं तो राहिला पाहिजे. की जेवण झाल्यानंतर आपल्याला रेस्टलेस नाही वाटलं पाहिजे, कमी खायचं. हा एक मुद्दा. मग तुम्ही दुपारी जेवढं जेवता तेवढंच रात्री तुम्हाला जेवणाची गरज असते. रात्रीचं जेवण स्किप करणं हा उपाय नाही, हे सोल्युशन नाही. कारण मग बऱ्याच जणांना रात्री झोपच लागत नाही. बरोबर आहे ना, कारण पोटातच काही नसतं आणि ते महत्वाचं आहे ना पोटात जाणं. कारण जेव्हा ऍसिडिटी आजकाल जेवढी इतकी वाढली ही या कारणांमुळे की पटकन वजन कमी करायला जायच्या नादात ह्या सगळ्या चुका होतात. तुम्ही कमी खा रात्रीचे, नक्कीच रात्री आपली डायजेस्टिव्ह पॉवर जी असते ही खूप कमी असते. कमी खा, हलकं खा. मुगाच्या डाळीची खिचडी, तांदूळ कमी वापरून त्यात भरपूर भाज्या घालून, भाज्यांचं सूप, एखादं थालीपीठ, एखादं घावन किंवा धिरडं, पचायला हलकं असतं, तेवढंच घ्या, पण घ्या. ओके, हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यामुळे कमी खाणं हा उपाय नाही, तुम्ही व्यवस्थित खाणं हा उपाय आहे. ओके, आता एक शेवटचा क्वेश्चन घेऊयात आपण की समजा ज्या लोकांनी प्रयत्न करून म्हणा कुठल्याही कारणामुळे वेट कमी केलेलं आहे, आता ते त्यांना मेंटेन करायचं आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण इथे लढाई सगळ्यात जास्त म्हणजे मेन जो भाग आहे हा इथे. तर परत एकदा की ते वजन तुम्हाला मेंटेन ठेवायचं. तो वेट लॉस जर तुमचा सस्टेन राहायचा असेल तर तुम्ही वजन कोणत्या पद्धतीने कमी करता हे फार महत्त्वाचं आहे. कारण ती लाईफस्टाईल तुमची कायम राहिली पाहिजे. मी आत्ताच तुम्हाला म्हणाले की 4-5 वर्ष झाले मी चहा कॉफीमध्ये साखर घेत नाही. म्हणजे मी डायटिशियन आहे म्हणून नाही, पण ती एक आपली सवय होऊन जाते आणि त्याची काय गरज आहे. बरं, साखरेवरूनच आठवलं की मग दूधचा विषय येतो की चहामध्ये दूध घ्यायचं की नाही, त्याच्यावरती काय सांगा? दूध हे चांगलंच आहे, पण परत अतिरेक करू नका. मग ते आजकाल हॉर्मोनच असतात, मग ते हेच आपण किती काय काय करू शकणार आहे. कुठल्या गोष्टींमध्ये लक्ष देणार. भाज्या ऑर्गॅनिकच वापरा, सगळ्यांना परवडत नाहीत. आपल्याला काय माहिती की त्या ऑर्गॅनिक आहेत की नाही. अनटिल अँड अनलेस की तुम्ही स्वतःच्या घरामध्येच भाज्या पिकवता तेव्हाच तुम्हाला ते अगदी ऑर्गॅनिक भाज्या मिळणार 100%. नाही तर आपण कुठे बघायला जाणार आहोत. बरोबर, जे आहे त्यातून वे काढायचा. म्हणून मगाशीच मी म्हणलं की एक्स्ट्रीम टोकाला कुठल्याही जायचं नाही. सुवर्ण मध्य काढायचा प्रत्येकाचा. काय करू शकतो, भाज्या स्वच्छ धुवून घ्या, दुधामध्ये साखर घालू नका. आजकाल मुलांना दूध प्यायला लावायचं म्हणून त्यामध्ये भरपूर साखरेचे चॉकलेट्स घातले जातात. मी कशाचीही नावं घेत नाहीये कारण सगळ्यांना कळलंच असेल की काय आहे. पण हे करण्यापेक्षा तुम्ही बदाम आणि खारीक पावडर घाला, हेल्दी आहे ना मुलांसाठी. हे हेल्दी ऑल्टरनेटिव्ह भरपूर असतात, फक्त आपण डोळे उघडून बघितलं पाहिजे. बरोबर, एवढंच. आणि थोडेसे कष्ट त्यासाठी घेतले पाहिजे. इथे एक मला सांगायचं आहे, बऱ्याच जणांना ना फोन जेव्हा करतात की मला वजन कमी करायचं आहे,
मॅडम मी काम करते दिवसभर, मला माझ्या रुटीनमध्ये बदल न करता मला असं काही जमणार नाही की तुम्ही जर सांगाल की एवढंच खा आणि तेवढंच खा. मग मी म्हटलं की हे तुमच्याऐवजी मी तरी करू शकत नाही. सो अल्टिमेटली तुम्हाला जर एखादं गोल अचीव्ह करायचं आहे त्यासाठी काहीच करायची तुमची तयारी नाही आहे, असं नाही ना होऊ शकत. बरोबर आहे. तुम्ही कुठेतरी सॅक्रिफाईस केल्याशिवाय, तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी बदलल्याशिवाय तुमचं वेट कमीच होणार नाही, तुम्ही हेल्दी होणारच नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. नंतर लहान वयामध्ये हार्ट अटॅक येणं आजकाल आपण ऐकतोय सर. तर हे काय आहे, तुमची फॉल्टी लाईफस्टाईल आहे. तीच जर तुम्हाला चेंज करायला तुम्हाला वेळ नसेल तर मग बाकीच्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही. यातून मला काय कळालं की समजा पहिली गोष्ट तर हेल्दी जे पर्याय आहेत त्याच्याकडे जा, पारंपरिक. ओके. आणि दुसरी गोष्ट की तेच की पारंपरिकच म्हणू शकतो आपण की ज्या गोष्टी जास्तीत जास्त घ्या जे तुमच्या इथे सगळीकडे अवेलेबल असतं. ब्रोकोलीज खायला पाहिजे किंवा ॲव्होकॅडोज खायला पाहिजे. नॉट नेसेसरी आपल्या बॉडीला त्याची गरज नाही आहे. आपण फ्लॉवर खाल्ला तरी चालतो, आपण कोबी खाल्ला तरी चालतो. ज्या भाज्या आपल्याकडे इझिली अवेलेबल आहेत, जी फळं इझिली अवेलेबल आहेत ते घ्या आणि सीझनल घ्या. बरोबर. फ्रोझन कोणतेही पदार्थ घेऊ नका. इथे मगाशी तुम्ही विचारलं ना की कमी वेळेत जास्त वेट लॉस करायचं आहे, महत्वाच्या गोष्टी अवॉइड करायच्या म्हणजे फ्रोझन फूड. आजकाल ती खूप आपण वेस्टर्न कल्चर आपण खूप बघतोय आजकाल. वेळ कमी आहे, वेळ नाही आहे, पटकन करायचं आहे, त्या नादामध्ये रेडी टू ईट आणि फ्रोझन फूड या दोन गोष्टी कटाक्षाने टाळा. त्या सगळ्यांसाठीच चांगल्या नाही आहेत. म्हणूनच हे सगळे कॉम्प्लिकेशन्स कमी वयामध्ये जास्ती होत आहेत. शक्य तेवढं ताजं घ्या ना. मटारच्या सीझनमध्येच मटार खा, कशाला फ्रोझन करून खायचे. बरोबर आहे. ज्या त्या सीझनमध्ये जी फळं येतात तीच घ्या. टीन मधली आणि कॅन मधली फळं का खायची आहेत. सो हे वेस्टर्न कल्चर आहे जे आपण अननेसेसरी आपण हे आपणच आपली लाईफ कॉम्प्लिकेटेड करून घेतोय साधी सोपी असताना. येस. तर अमृताजी थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून इथं आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढा युजफुल पॉडकास्ट दिला म्हणून. आणि मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्टची खूप लोकांना गरज आहे. कारण प्रत्येकालाच आज कुठेतरी वेट कमी करायचं आहे. म्हणजे फार कमी असे लोक असतात की ज्यांना वेट गेन करायचं आहे. आणि जर तसेही लोक असतील आपण त्यांच्यासाठी सेपरेट एक पॉडकास्ट करूयात. 90% लोकांना वेट लॉस करायचा आहे की तो या टिप्स मे बी सगळ्यांना युजफुल होऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरगुती टिप्स सांगितल्यात की जे प्रत्येकाला शक्य आहे, सोप्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं. हा एक मोटिव्ह आपला असतो काय. आणि तुमचं जे चॅनल आहे की काय डाएट टिप्स बाय डॉक्टर अमृता. येस. तर ते मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की मॅमचं चॅनल सबस्क्राईब करा. कारण एका पॉडकास्टमध्ये काही नाही होणार. खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात, खूप कन्फ्यूज असतात लोक की हे करायचं की ते करायचं की ते. अशा प्रत्येक कन्फ्युजनवरचं उत्तर आपल्या चॅनलवर आहे. आणि ज्यांना कोणाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर मी डायरेक्टली लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये टाकून देईन. आपला कॉन्टॅक्ट नंबर, लिंक, क्लिनिकचा ऍड्रेस हे सगळं आपलं क्लिनिक पुण्यातच आहे ना. पुण्यात आहे, शिवाजीनगर. ओके. आणि ऑनलाईन कन्सल्टिंग सुद्धा असतं. आपले टेन्शनच नाही. येस. आपले मेडिसिन्स ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे कुरिअर होतात. होमिओपॅथी तुम्हाला काय गरज आहे कशावर, तर हे सगळं डाएट प्लॅन ऑनलाईन असतात. सो तुम्ही क्लिनिकमध्ये येऊन घेऊ शकता. पुण्याबाहेरचे ऑनलाईन हे तर आहेच ऑप्शन अवेलेबल. घरी बसल्या तुम्हाला सगळं मिळतं. आणि इंडिया बाहेरचे पण सगळे की त्यांच्या वेळेला सगळं त्यांना व्हॉट्सअपवर मिळतं. कारण आपली बरीच ऑडियन्स NRIs पण आहेत. नक्कीच. तर त्यांनाही या गोष्टीचा नक्कीच फायदा आहे. आणि तिथले जे भारतीय लोक आहेत म्हणजे आपले इंडियन की त्यांना त्यांचं आपलं फूड खाऊन वजन कमी करायचं असतं. बरोबर. सो हा जास्तीत जास्त जो वर्ग आहे ना हा आपल्याकडे येतो. की मॅडम तुम्ही आपलं महाराष्ट्रीयन जेवण सांगताना म्हणून आम्हाला आवडतं. साधं सोपं सांगता की आपलं रोजचं जेवण जे असतं तेच. बरोबर आहे ना. येस. तर थँक्यू सो मच मॅम वन्स अगेन. धन्यवाद. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला व्हिडिओ आवडलाच आहे. म्हणून नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमच्या ओळखीचे असे बरेच लोक असतील की ज्यांना गरज आहे वजन कमी करण्याची, त्या प्रत्येकासोबत हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमचा एक व्हिडिओ शेअर केल्यामुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथून पुढे मी तुम्हाला सांगितलंच की आपण कॉन्टेंटची लेवल ही वाढवतच जाणार आहोत आणि एकापेक्षा एक भारी गेस्ट आपल्या चॅनलवरती इन्व्हाइट करणार आहोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की एखाद्या गेस्टला आपण आपल्या चॅनलवरती बोलवायला हवं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि आजच्या पॉडकास्टबद्दल तुमचे काही मत असतील, काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्कीच प्रयत्न करू. तर थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.